इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील जसलोक हायस्कूल परिसरात आज घराची भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली। या घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे। घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अलंकार खोकल यांच्या मालकीचे एक घर भाडेतत्वावर देण्यात आले होते। मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीला तडे गेले होते आणि आज सकाळी भिंत अचानक कोसळली। या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पाहणी करत जखमी व्यक्तीला घराबाहेर सुरक्षितपणे हलविले। दरम्यान तहसीलदार यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। मी नगरपालिकेला गेलो होतो, त्या ठिकाणी मला झोरे म्हणून परशुराम झोरे यांच्या रूमच्या मालकाचा मला फोन आला। इथे भिंत पडली, माझ्या वडिलांच्या अंगावर पडली आणि तू लवकर ये। तर मी तिथून फायरवाल्याला फोन केला, फायर ऑफिसरला फोन केला आणि त्यांना बोलवलं। ते आल्याच्या नंतर इथे परिस्थिती पाहिली तर त्या माणसाच्या अंगावर विटा पडल्या होत्या। आम्ही त्याला बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेले आणि आता फायरवाले येऊन ती भिंत काढल्याशिवाय पर्याय नाही, तर ती भिंत आता पाऊस चालू आहे ती पडणार। आता आपत्ती विभागाला फोन केलाय, तहसीलदारला फोन केलाय, ते येतील इथं बघतील। आता ती भिंत साधारणतः ती पडलेलीच आहे म्हणायची आणि अजून जर पडली तर काही लोकांना लागून काही त्रास पण होऊ शकतो। आता ती भिंत फायरवाल्यांनी काढावं लागेल, काढल्याच्या नंतर काय होईल ते माहिती पडेल। पण सध्या आता परिस्थिती एकदम नाजूक आहे। पाऊस 3 दिवस झाले पाऊस चालू होता, त्या पावसाच्या पाण्याने ती भिंत क्रॅक होऊन झोरे परिवाराच्या घरावर पडली आणि त्या झोरेच्या वडिलाला मार लागला। त्यांना आता दवाखान्यामध्ये आम्ही पोहोचवलंय। आता फायरवाले येऊन त्यांची कारवाई करतात। इथं ऑफिसमध्ये त्यांचं सामान तात्पुरतं शिवसेना शाखा आहे इथं, त्या ठिकाणी त्यांची आता 1-2 दिवस ते बांधकाम होतोर किंवा तयार होतोर आम्ही त्यांची सोय करूया। तिथं त्यांचं सामान तात्पुरतं आता बाहेर काढण्याचं काम आम्ही करणार आहोत।